नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि आजच्या ॲडव्हेंचरस आणि धमाकेदार व्लॉगमध्ये. तर आज आपण सह्याद्रीमध्ये नसून सह्याद्रीपासून जवळजवळ 1700 किलोमीटर दूर येथे उत्तराखंडमध्ये येऊन पोहोचलेलो आहोत आणि तेही एका ॲडव्हेंचरस आईस ट्रेकसाठी. भारतातील सर्वात प्रसिद्ध आईस ट्रेकपैकी एक म्हणून ओळखला जाणारा म्हणजेच केदारकंठा आईस ट्रेक, ज्याची उंची समुद्रसपाटीपासून 12,500 फूट इतकी आहे, तो आज आपण सबमिट करायचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग प्रवासाला सुरुवात करू. प्रवासाची सुरुवात ही बँड्रा टर्मिनलपासून होणार होती. बँड्रा टर्मिनस ते हरिद्वार असा 30 ते 35 तासांचा प्रवास हा आपण ट्रेनने करणार होतो. तीस ते 35 तासांचा हा ट्रेनचा प्रवास करून आपण येऊन पोहोचतो हरिद्वारला. पुढे हरिद्वार ते सांक्री बेस विलेजपर्यंतचा प्रवास हा आपण बाय रोड बसने करणार होतो. हरिद्वार ते सांक्री बेस विलेज हा आपला प्रवास 200 ते 250 किलोमीटर इतका असल्यामुळे आपल्याला सांक्री बेस विलेजला पोहोचण्यासाठी 9 ते 10 तास लागणार होते. नऊ ते 10 तासाचा घाटमार्गाचा प्रवास पार करून आपण येऊन पोहोचलो कोडगावमध्ये, जे सांक्री बेस विलेजपासून 4 किलोमीटर अलीकडे लागते. ह्याच कोडगावमधून आपल्याला हिमालयाचे पहिले दृश्य पाहायला मिळाले. सह्याद्रीपेक्षा उंच आणि आकाराने मोठे असलेले हिमालयन पर्वत जणू आपल्या डोळ्यातच मावत नव्हते. ट्रेकला सुरुवात होण्याच्या आदल्या दिवशी ऑर्गनायझर्स आणि टीम लीडर्सने काही महत्त्वाच्या सूचना दिल्या. ट्रेकच्या पहिल्या दिवशी सकाळी सकाळी वॉर्मअप सेशनला सुरुवात झाली. ट्रेक करत असताना आपल्याला कुठलेही फिजिकल चॅलेंजेस येऊ नयेत, त्यामुळे असे वॉर्मअप सेशन्स घेतले जातात. वॉर्मअप सेशन संपवून सकाळचा ब्रेकफास्ट करून आम्ही निघालो आपल्या पहिल्या दिवसाच्या ट्रेकसाठी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. महादेव, महादेव, पार्वती पते हर हर महादेव. ट्रेक करत असताना कुठल्या इक्विपमेंटचा वापर कशा पद्धतीने केला पाहिजे हेच इन्स्ट्रक्शन्स इथे देत होते. इसकी हाइट क्या रहनी चाहिए, आपके वेस्ट की साइज का रहना चाहिए. स्टिक जो भी आपका है वेस्ट की. सांक्री गावातून आता आपला ट्रेक चालू झालेला आहे. पहिल्या दिवसाचा टोटल डिस्टन्स आहे 4 किलोमीटर. 4 ते 5 तासांचा एस्टिमेटेड टायमिंग सांगितलेलं आहे. या बाजूला तुम्हाला थोडंफार आईस दिसत असेल आणि या बाजूला सुद्धा. पहिल्या दिवसाच्या चढाईला सुरुवात करताच काहीच वेळानंतर आपल्याला ऊन लागायला सुरुवात झाली. ऊन खूप असल्यामुळे खालच्या भागात जो स्नोफॉल झाला होता
तो विरघळला होता आणि आजूबाजूला पाणी पाणी झाल्यामुळे सगळीकडे आपल्याला चिखल पाहायला मिळत होता. या इथं कालपर्यंत बर्फ होता, जो इथून आता पाणी पाणी झालं आहे, थोडा चिखल झाला आहे. ये सांकरी है, हाँ ये बिना पड़ी है, अच्छा अच्छा, ये बिना ये कौन सी ये है जो खा ये गाय क्या नहीं, वो चारा जो खा रहे हैं ये उनके एप्पल के डंडे, एप्पल के डंडे हाँ और ये एप्पल का पेड़ है क्या? ये एप्पल का पेड़ है, कटिंग फटिंग हो रखी है जो डंडे. अच्छा, तो आपने कटिंग की है मतलब? सांक्री बेस विलेज ते केदारकंठा टॉप हा आपला 3 दिवसांचा ट्रेक होणार होता. त्यापैकी पहिल्या दिवसाचा ट्रेक हा बेस कॅम्प ते जुडागा तलाव असा होता. पहिल्या दिवसाचे अंतर हे 4 किलोमीटरचे असल्यामुळे आपण हळूहळू अंतर कापायचा प्रयत्न करत होतो. ट्रेक करत असताना कधी सावली आल्यावर थंडी तर कधी ऊन आल्यावर गरम, या दोन्ही गोष्टी आम्हाला एकाच वेळेस अनुभवायला मिळत होत्या. प्रत्येक ट्रेक करताना आपल्यासोबत असा एक पार्टनर असतो. एक एक पाऊल टाकत आम्ही जुडागा तलावाच्या दिशेने हळूहळू सरकत होतो, जिथे आमचा पहिल्या दिवसाचा स्टे होणार होता. तर मित्रांनो, आपल्याला फायनली आईस लागलेला आहे. हा ट्रेक करताना पहिल्यांदाच आपल्याला एवढा प्रमाणात आईस बघायला भेटतो. जसं जसं आपण पुढे जात होतो तसं तसं आपल्याला हिमालयन माउंटेन रेंज स्पष्टपणे दिसत होती. आपला जवळजवळ अर्धा ट्रेक आजचा संपलेला आहे 2 किलोमीटरचा. पुढचे 2 किलोमीटर बाकी आहेत अजून. आता आपल्याला प्रॉपर आईस लागलेला आहे. पहिल्या दिवसाचा 4 किलोमीटरचा ट्रेक संपवून आपण येऊन पोचलो आपल्या पहिल्या कॅम्पजवळ, ज्या ठिकाणी आपण आजच्या रात्रीचा स्टे करणार होतो. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी नाश्ता करून आमच्या ट्रेकला सुरुवात केली.
जसं जसं आपण वर जात होतो तसा तसा स्नो हा वाढत होता, ज्यामुळे आपल्याला थोडा जास्त जोर लावावा लागत होता. फायनली मित्रांनो आपण जुडागा तालाबजवळ पोहोचलेलो आहोत. आपला जो कॅम्प होता जुडागा तालाबपासून 200 मीटर खाली होता आणि रात्री आपण तिथे स्टे केला होता. आता आपण केदारकंठाच्या बेस कॅम्प जिथे आहे तिथे चाललेलो आहोत आणि मध्ये आपल्याला जुडागा तालाब असा लागलेला आहे. शंकर महादेवाने ज्यावेळेस त्यांच्या जटा खोलल्या आणि त्यानंतर त्यांच्या जटांमधून जे पाण्याचे काही थेंब निघाले आणि या ठिकाणी येऊन पडले असल्यामुळे या तलावाची निर्मिती झाली आहे असे म्हटले जाते. केदारकंठा ट्रेक करत असताना आपल्याला जी पहिली कॅम्प साईट लागते ती याच जुडागा तलावाजवळ लागते. जुडागा तलाव पार करून आपण येऊन पोचलो एका छोट्याशा कॅम्प साईटजवळ. ट्रेक करत असताना आपल्याला काही ठिकाणी असे स्टॉल पाहायला भेटतात जिथे टी, कॉफी आणि स्नॅक्सची सुविधा अवेलेबल असते. या कॅम्प साईडून आपल्याला हिमालयन पर्वतरांग स्पष्टपणे दिसत होती. केदारकंठा ट्रेक करत असताना पावलापावलावर वातावरण हे बदलत असते, पण आज वातावरण क्लिअर असल्यामुळे आपल्याला एकापेक्षा एक चांगले नजारे पाहायला मिळत होते. थोडीफार रिफ्रेशमेंट घेऊन आम्ही निघालो केदारकंठा बेस कॅम्पच्या दिशेने. जसं जसं आम्ही पुढे जात होतो आम्हाला तसं तसं स्टीफ चढाई पाहायला मिळत होती. त्यामुळेच आपल्याकडे योग्य त्या वेळेस योग्य ते इक्विपमेंट असणे गरजेचे आहे. या अशा ठिकाणी जर आपल्याकडे ट्रेकिंग पोल असेल तर त्याचा पुरेपूर उपयोग आपल्याला करता येतो. केदारकंठा बेस कॅम्पच्या दिशेने जात असताना आपल्याला चारी बाजूला बर्फाची सफेद चादर पाहायला मिळते. वाटेवर आपल्याला काही ठिकाणी स्नो बियरचे फुटप्रिंटसुद्धा पाहायला मिळतात. आम्ही केदारकंठा ट्रेक करत असताना -5 डिग्री ते -15 डिग्री टेम्परेचर आम्हाला पाहायला मिळाले, पण कधीकधी हेच टेम्परेचर -20 डिग्री ते -25 डिग्रीपर्यंत जाऊन पोहोचते. बेस कॅम्पमध्ये आवश्यक असणाऱ्या गोष्टींसाठी लागणारे पाणी हे अशाच नॅचरल रिसोर्सेसमधून घेतले जात असे. कॅम्पसाईटवर आवश्यक असणाऱ्या गोष्टींची ट्रान्सपोर्ट करण्यासाठी किंवा ने-आण करण्यासाठी अशा खच्चरचा उपयोग केला जातो. तर मित्रांनो आपण केदारकंठा बेस कॅम्पमध्ये पोहोचलेलो आहोत आणि आज रात्री 2 ते 2:30च्या दरम्यान आपला केदारकंठा समिट ट्रेक चालू होणार आहे परत. आणि जवळजवळ आपल्याला 2 किलोमीटर चढून परत बेस कॅम्पला परत आपल्याला खाली जायचं, उतरायचं आहे. आज आपला केदारकंठा ट्रेकचा जो आहे दुसरा दिवस आहे आणि उद्या आपला शेवटचा दिवस असणार आहे, जेथे आपण केदारकंठा पीक सबमिट करणार आहोत.
तर मित्रांनो, आपला हा जो केदारकांठा ट्रेक आहे तो ॲडव्हेंचर आणि एंटरटेनमेंटने खूप भरलेला आहे. आज आपण खूप मनसोक्तपणाने आईसमध्ये खेळलेलो सुद्धा आहोत. तुम्ही माझ्या मागे हिमालयन माउंटेन रेंज बघू शकता. स्नो ट्रेक करत असताना स्नो आपल्या शूजच्या आतमध्ये जाऊ नये म्हणून अशा गेटर्सचा उपयोग केला जातो. तसेच स्नोवर ट्रेक करताना आपल्याला स्नोवर चांगली ग्रीप भेटावी त्यासाठी स्पाइक्स किंवा क्रॅम्पॉन्सचा उपयोग केला जातो. और आपके इस पे एक हुक होगी आगे पे, देखो फ्रंट में एक हुक होगा इसका, वो हुक अपने लेस में लॉक करनी है आपको, ठीक है, किसी भी एक लेस में लॉक करनी है ऐसे, ठीक है. और उसके बाद ये वेलक्रो चिपकानी है, वेलक्रो चिपका के पूरा ठीक, ऐसा हो गया. फिर जो ये वाला लॉक है इसको लॉक करनी है यहाँ पे. शेवटच्या दिवशी आम्ही केदारकांठा समिटसाठी पुश करणार होतो. शेवटच्या पुशसाठी आम्ही रात्री 2 वाजता उठून नाश्ता करून सगळे रेडी झालो. आमच्यापैकी 6 लोकांनी हेल्थ इश्यूजमुळे गिवअप केला. रात्रीच्या अंधारात लो विजिबिलिटी आणि लो टेम्परेचरसोबत जसं तसं आम्ही रेडी झालो. केदारकांठा बेस कॅम्प ते केदारकांठा टॉप ही चढाई स्टीप असल्यामुळे ही शेवटची चढाई मध्यम ते कठीण श्रेणीमध्ये मोडली जाते. जवळजवळ 4 ते 5 तासाच्या चढाईनंतर आम्ही शेवटी टॉपला येऊन पोहोचलो. अनेक ट्रेक करताना आम्ही अनेक सनराईज बघितली, पण या सनराईजचा तोड नव्हता. ऐन 26 जानेवारीच्या दिवशी आपण केदारकांठा समिट कंप्लीट केला होता. त्यामुळे केदारकांठा टॉपवर आपल्याला जागोजागी इंडियन फ्लॅग दिसत होते. सनराईज बघून आम्ही पुन्हा डिसेंड करायला सुरुवात केली, कारण आजच्याच दिवशी आपल्याला पूर्ण डिसेंड होऊन आपल्याला बेस विलेजमध्ये पोहोचायचे होते. चलो. बऱ्याच वेळेस ट्रेक करताना असेंटपेक्षा आपल्याला डिसेंड करण्यासाठी बरेच इश्यूज फेस करावे लागतात. तसंच काही आपल्याला इकडे पाहायला मिळत होते.
आपला हा पहिलाच हिमालयन ट्रेक होता आणि पहिल्याच अटेम्प्टमध्ये सक्सेसफुली सबमिट केल्यामुळे आपण खूप खुश होतो. तर ओव्हरऑल केदारकंठा ट्रेकचा एक्सपिरियन्स हा ॲडव्हेंचरस आणि मेमोरेबल होता. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणी एका नवीन ॲडव्हेंचरसोबत.